मला असं वाटतं माझा जो प्रॉब्लेम आहे तो हाच झाला की मी खूप जास्त रिअल राहिलो. प्राजक्ता पण माहेरकीचं प्युअर एकदम हार्टेड आहे आणि त्याच्यामुळे ती खूप इमोशनली अटॅच्ड होते लोकांबरोबर. बिग बॉस एक काहीतरी म्हणतात जे मी फॉलो करतोय, त्याच्यानंतर भाऊ एक म्हणतात ते मी फॉलो करतोय, बट इथे कंटेस्टंट काहीतरी भलतेच फॉलो करतात. मला कळत नव्हतं की नक्की लोकांवर विश्वास ठेवायचा आहे का नाही. इकडे मी आणि प्राजक्ता आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवत होतो. मी लवकर बाहेर आलो ह्याचं मला दुःख आहे, कारण प्राजक्ता आज एकटी आहे, जिला भेटून मला असं वाटलं की माझी मॅच्युरिटी, माझी इमॅच्युरिटी, माझं लॉजिक, जे काय, जी माझी मस्ती, जे काय ते तिने सगळं एक्सेप्ट केलं आणि मी पण तिला एक्सेप्ट केलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीची सगळीकडे चर्चा सुरू असताना आत्ता नुकताच घरातनं जो बाहेर आला आहे, म्हणजे जी बाहेर आली असंही म्हणू शकते, ती सोनावणी वहिनी माझ्यासोबत आहे. कशी आहे? एक नंबर नीलम वहिनी, तुम्ही कसे आहात? मी खूप छान आहे. एकदम मजा येते मला बाहेर सर्वांना भेटून, तुम्हाला भेटून. पण खरं सांग आता, कारण की इतका छान खेळत होतास, आम्हाला जेव्हा कळालं की तू घराबाहेर पडतो, हे आम्हाला स्वतःला असं झालेलं की हे कसं घडू शकतं. तू आलास, तू एपिसोड पाहिले, काय वाटतं, काय रिझन्स असू शकतात की तू घराबाहेर येणं हे तुला किती फेअर आणि अनफेअर वाटतं? म्हणजे बिग बॉसच्या डिसिजनला मी फेअर किंवा अनफेअर हे बोलणारा मी कोण नाही आहे, बट मला एवढं माहिती आहे की हे सगळं प्रेक्षकांवर असतं आणि प्रेक्षक ठरवतात. सो मला असं वाटतं माझा जो प्रॉब्लेम आहे तो हाच झाला की मी खूप जास्त रिअल राहिलो. मी जसा आहे तसा राहिलो. म्हणजे मी आता जे एपिसोड्स बघतो किंवा जे काही व्हिडिओज बघतो त्याच्यानंतर मला कळून येते की अरे मी खरंच सॉर्टेड माणूस आहे खूप आयुष्यात. म्हणजे मला ज्या गोष्टींचे प्रॉब्लेमचे सोल्युशन काढायचे असतात ते मी काढतो, रादर दॅन तो प्रॉब्लेम वाढवतो. बट तिकडे काहीतरी दुसरं पाहिजे होतं. तर म्हणून मग मी बोललो ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाही या गोष्टीचा, मी जसा आहे तसाच राहील. माझी जी पर्सनॅलिटी आहे जी मी आत घेऊन गेलो, रियालिटी शो जो असतो, मी रिअल राहिलो आत, बट ते रिअलचा लोकांना प्रॉब्लेम व्हायला लागला. तर मी बोललो ठीक आहे, जर तुम्हाला प्रॉब्लेम होतो तर मला प्रॉब्लेम नाही, बट मला बिलकुलच प्रॉब्लेम नाही आला, बिकॉज मी माझी जी पर्सनॅलिटी आत घेऊन गेलो, काहीतरी शिकून परत एक मी बाहेर आलो. बट मी माझी पर्सनॅलिटी शिफ्ट किंवा फेक पर्सनॅलिटी आत तसं काय वागलो नाही. सो मला त्या गोष्टीचा काही प्रॉब्लेम नाही. येस, पण तूच कुठेतरी पहिल्याच आठवड्यात म्हणालेलास की या घरात कोणाला गेम समजत नाही, हे खूप इमोशन्समध्ये येत आहेत. मला सांग, हे काय घडतंय नेमकं या घरात? इमोशन्स नाही. म्हणजे जसं प्राजक्ताचंच म्हटलं की प्राजक्ता पण माहेरकीचं प्युअर एकदम हार्टेड आहे आणि त्याच्यामुळे ती खूप इमोशनली अटॅच्ड होते लोकांबरोबर. आणि जर आपल्याला, म्हणजे आता जरी तू मला सांगितलंस की आपण हा इंटरव्ह्यू करतोय, तू काळजी करू नको, माझ्यावर विश्वास ठेव, तर ऑफकोर्स मी तुझ्यावर तो विश्वास ठेवणार. तू आतून काय प्ले करतेस हे तुलाच माहिती आहे, बट मला माहिती आहे की मी तुझ्यावर विश्वास ठेवला. आता तू विश्वास तोडतेस हा तुझा प्रॉब्लेम. मी विश्वास ठेवला कारण मला असं वाटतं की तू जेन्युइन. तशीच प्राजक्ता आहे. सो त्यामुळे मला असं वाटतं की लोक आत इमोशनली कनेक्टेड होतात. मी सुरुवातीपासून जे बोलत होतो की गेम कळलाय, गेम कळलाय, पण हळूहळू गेम जरा विचित्र अँगलला, म्हणजे दर हफ्त्याला, दर दिवसाला मी तर बोलेल की जातो. आणि त्याच्यानंतर मी कन्फ्यूज होतो की नक्की काय झालं. म्हणजे बिग बॉस एक काहीतरी म्हणतात जे मी फॉलो करतोय, त्याच्यानंतर भाऊ एक म्हणतात ते मी फॉलो करतोय, बट इथे कंटेस्टंट काहीतरी भलतेच फॉलो करतात. सो हिंट्स तर ऑफकोर्स घ्यायचे असतात, जे काय काय ते म्हणत असतात, जे काय काय ते सांगत असतात, ते मी घेत होतो, समजत होतो. पण नंतर मला कळत नव्हतं की नक्की लोकांवर विश्वास ठेवायचा आहे का नाही इकडे. बिकॉज मी आणि प्राजक्ता आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवत होतो. मी लवकर बाहेर आलो ह्याचं मला दुःख आहे, कारण प्राजक्ता आज एकटी आहे. पण हे मला चांगलं पण वाटतं की पुढे जाऊन मला हे पण माहिती होतं की बिग बॉसने असा काहीतरी टास्क ठेवला असता जिथे आमच्या दोघांवर आम्हाला मे बी विश्वासघात करावा लागला असता. बट आमच्यामध्ये ही पण क्लॅरिटी होती की ती वेळ येणार आहे आणि त्यावेळी जे इंडिव्हिज्युअल गेमसाठी करायचं ते करायचं. सो ती पूर्ण क्लॅरिटी आमच्यामध्ये होती. पण जसं मी बोललो की स्टार्टिंगपासून गेम मला कळतोय, गेम कळतोय. पण तो, जसं मी बोललो की हफ्ता वेगळा होत गेला. माहीत नाही का, अकॉर्डिंग टू कोणते सर्कमस्टान्सेस जे गेम शोचे असतील. सो मी त्यांना काय बोलणार नाही, जसे ते मेकर्स आहेत त्यांनाच माहिती आहे ते काय करतात. सो मला माहीत नाही त्यांच्यामध्ये काय, बट अशा गोष्टी आहेत जे मला असं कळून येते की तो डिरेक्शन हळूहळू असा चेंज होतो की मग जे मला रिअल राहायचं आहे ते पटणार नाही आहे ह्यांना. सुरुवातीला पण मी रिअल राहिलेलो. रुचिताकडून जी चावी घेतलेली मी ती ती मी काय गेम म्हणून नव्हती घेतलेली. माझं असं होतं की मी मित्रांबरोबर पण असे बेट लावतो, आपण नॉर्मल आयुष्यात बेट लावतो, आणि ते मी जिंकलो. आणि जिंकल्यानंतर मला असं होतं की आता मी नाही देणार ना. सो त्याप्रमाणेच खेळलो. लोकांना असं वाटलं की काय गेम खेळला करून सोनवणे, बट मी हे नॉर्मल आयुष्यात पण करतो. त्याच्यानंतर जे काय घडतायत गोष्टी, जे मुद्दे घरी होत आहेत, त्याच्यावर मी माझं बोलणं सतत चालू होतं.
आता ते किती दाखवलं काय दाखवलं त्याचं मला सगळं बघायचं, पण लोक मला बोलतात की तू कमी दिसलायस. पण मला माहिती आहे की भाऊ कितीही जरी बोलले की मी बाल्कनीमध्ये बसतोय, बाल्कनीमध्ये मी पहिल्या हफ्त्यात ऑफकोर्स बसलो, पण जेव्हा भाऊ बोलले की तुम्ही खूप बसताय, आम्ही कमी केलं. आता ते कमी केल्यानंतर पण लोक मला बोलतात की तुम्ही बाल्कनीमध्येच बसायचे, तर मी बोललो ठीक आहे, आता हे तुम्हाला दिसतंय, मला माहिती आहे. म्हणून मी बाहेर निघताना भाऊंना एक बोललो स्टेजवर की मला माहिती मी काय खेळलो, मला लाजायची गरज नाही आहे. लोकांना काय पर्स्पेक्टिव्ह बाहेर गेलाय हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, हे ते काय ठरवतील ते ठरवतील. म्हणजे माझ्या घरच्यांना पण हा पर्स्पेक्टिव्ह गेला की तू नेहमी बाल्कनीवरच बसतो. पण मी बोललो नाही आहे, मला माहिती आहे मी काय केलंय, मी माझी 100% दिले. ते 100% पूर्ण नसते दिले तर मला वाईट वाटलं असतं मी बाहेर आलोय, बट मी 100% दिले आणि मला काही प्रॉब्लेम नाही गोष्ट. अगदीच. आणि आम्हालाही वाटतं की तो खूप स्मार्ट प्ले करत होता. पण आता प्राजक्ताचा विषय निघालाय म्हणून सांगते. आम्ही एक एपिसोड बघितला ज्यात तू प्राजक्ताला तुझ्या फिलिंग्स सांगतोयस. मला सांगे ना आता नेमकं काय नाही, आता कशा पद्धतीने पुढे? मला असं वाटतं की म्हणजे मी बोलेल या नात्याबद्दल, बट मला असं वाटतं की हे इनकम्प्लीट आणि खूप काय बोलतात म्हणजे त्याला मी न्याय नाही देऊ शकत, कारण प्राजक्ता इथे नाही आणि मला काही त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. बट मी एवढंच बोलू शकतो की तुझ्या साईडने काय? हो, माझ्या साईडने असंच आहे की आमच्या दोघांमध्ये स्टार्टिंगपासून एक प्युरिटी होती ऑफ फ्रेंडशिप आणि ती एंडपर्यंत होती. म्हणजे मी बाहेर निघेपर्यंत ती होती. आता हा जो शब्द आहे हा खूप मला बाहेर पडल्यानंतर ह्याचा अर्थ किती क्लिअरली कळलेला आहे की एडिट हा जो शब्द आहे ना, ह्या एडिटमध्ये म्हणजे 1चे 10 होतात आणि बाहेर लोक 10चे 100 करतात विचार करून की अरे ह्यांचं काहीतरी हे त्यांचं ते त्यांचं ते. तर मी सगळं ते बघत होतो आणि मी आता कुणाकुणाला सांगू या बाबतीत की अरे नाही तुम्ही चुकीचा विचार करताय, तुम्ही हे करताय. आम्हाला माहिती आहे, जसं आपण नेहमी बोलतो की आपल्या जवळच्या लोकांना हे माहिती असणं गरजेचं आहे की तुम्ही काय करताय. मग तुम्हाला पूर्ण जगाला सांगायची गरज नाही. आता जग जर तसं कन्सिडर करतंय की हां हे कपल्स आहे, यांची काहीतरी लव्ह स्टोरी चालू आहे, तर त्यांचा भाग आहे. पण आमच्यामध्ये प्युअर फ्रेंडशिपचा भाग आहे आणि जे आम्ही कनेक्टेड झालेलो आहे. माझ्या आयुष्यात मी असा कोणत्याच व्यक्तीला एवढ्या वर्षांनंतर म्हणजे 2020ला मी फेमस झालो, त्याच्यानंतर 4-5 वर्ष काम 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 आणि त्याच्यानंतर अशा व्यक्तीला भेटलोय जिला भेटून मला असं वाटलं की माझी मच्युरिटी, माझी इमॅच्युरिटी, माझं लॉजिक, जे काय जी माझी मस्ती जे काय ते तिने सगळं एक्सेप्ट केलं आणि मी पण तिला एक्सेप्ट केलं. सो मला असं खूप वर्षानंतर एक ब्युटिफुल कनेक्शन भेटलं आणि म्हणून ते ब्युटिफुल कनेक्शन मला खूप जपावं असं वाटतं. म्हणजे मी जेव्हा निघत पण होतो म्हणजे जेव्हा भाऊ बोलले की तुम्ही सांगा, तेव्हा तिथे एक स्पीच होता. अगेन तो एडिट झाला तिकडे, पण तो हाच होता की मी सगळ्यांना सांगितलं सदस्यांना की बाकी काही असो, मी स्वतःसाठी नाही रडणार, मला प्रॉब्लेमच नाही रडायला. मी रडतोय तर फक्त आणि फक्त प्राजक्तासाठी, बिकॉज प्राजक्ता इथे एकटी होईल. माझ्याशिवाय आयुष जरी आत असताना तरी मला प्रॉब्लेम नव्हता. बट आम्ही दोघे तिच्याबरोबर आमची जे तिघांचा ट्रायो होता हा एवढा तिला मेंटल स्टेटला शांत करायचा ना की मला खूप बरं वाटायचं. बट ते दोघे गेल्यामुळे आम्ही मला असं झालं की आता हिचं काय होणार. आणि मी तिला बोललेलो होतो की मला तुझ्या डोळ्यात बघायचं नाही, बिकॉज तू खूप रडतेस आणि ते मला बघवणार नाही. जे काय ते मी बाहेरून बघतो. आणि आता मला त्या गोष्टीचा खूप त्रास होतोय. जेव्हा पण म्हणजे काल मी एपिसोड बघितला परत भाऊच्या धक्क्याचा एंड, तर आत गेल्यानंतर सचिन भाऊ आपले आत गेले आणि ते पण स्वतःला कोसत होते की आयुष्यकरण गेले. आणि माझं फर्स्ट रिॲक्शन हे होतं की मला प्राजक्ताचा चेहरा बघायचा जेव्हा सचिनजी आत एंटर करतील आणि ती एकदम नम झाली. बिकॉज सगळेच नम झालेले की सगळ्यांना प्रश्न पडला की करण कसा गेला. आणि मी पण याच झोनमध्ये होतो की नाही मला काही होणारच नाही, असा काही प्रॉब्लेमच नाही. बट तो जो शॉक होता विशालच्या चेहऱ्यावर, प्राजक्ताच्या चेहऱ्यावर मी जो बघितला, ते एकदम म्हणजे असं आलं की सचिनजी आले, आपलाच मित्र आहे, बट ते तसं नाही राहिलं जसं व्हायचं होतं. आणि त्यांचं एक इमोशन जे जुडलेलं माझ्याबरोबर सचिनजींचं असेल किंवा प्राजक्ताचं असेल किंवा विशालचं पण एक होतं, त्यांच्या चेहऱ्यावर मला ते दिसून आलं त्या मोमेंटला काल. आणि मग प्राजक्तावरती जाऊन एकटी रडत होती आणि ते मला एवढं हे झालं ना की आता मी फक्त होप करतोय की पुढचे सगळे एपिसोड्समध्ये मला तिला बघायचं आहे, तिचं फक्त स्ट्रेंथ बघायची आहे. कारण मला माहिती आहे की ती इमोशनल असल्यामुळे तिला आतून खूप मॅनिप्युलेट केलं जाणार आहे, तिला आतून तिचा खूप सारा विश्वासघात केला जाणार आहे. मला असं वाटतं की ती थोडी इव्हिल बनली पाहिजे आणि मग लोकांना ती खरा गेम दाखवला पाहिजे. बट मला तिच्यासाठीच वाईट वाटतं की तिने जास्त विचार नाही केला पाहिजे की काय आणि झालं. मला असं वाटतं जे काही नातं असेल जे आम्हाला पुढेही कळेल, पण आम्ही खूप उत्सुक आहोत यासाठी. आणि मला हेच विचारायचं, मैत्री या घरात खूप झाली, कारांडे वहिनी असो, आयुष असो,
सो मला या मैत्रीबद्दल ऐकायचं की या मैत्रीमधनं जेव्हा दोघं बाहेर येतात काय चुकलं असं वाटतं. आणि कुठेतरी मला हे बोलायचं की भाऊ पहिल्या आठवड्यापासून सांगत होते की वोटिंग्सवर अवलंबून राहू नका, कारण की मला वाटतं हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठेतरी जास्त होता असं वाटतं तुला. अगेन बिकॉज तुम्हाला 1 तासाचा एपिसोड दिसतो आणि आम्ही 24 तास राहतो. सो मी जे ओव्हर कॉन्फिडन्सचा जो भाग आहे हा माझा स्टार्टिंगपासून होता आणि मी लोकांना पण आत बोलायचो की नॉमिनेशनला घाबरू नका. बिकॉज जर तुम्ही नॉमिनेशनला घाबरताय तर तुम्हाला हा टेन्शन आहे की म्हणजे हे करू नका की मी गेम नीट नाही खेळते म्हणून ह्याच्यामुळे प्रॉब्लेम होते. माझं स्टार्टिंगपासून एकच होतं की मला बिंदास गेम खेळायचा आहे. मला कोणत्याही गोष्टीला घाबरायचं नाही आहे. सागरजी असतील किंवा सचिनजी असतील किंवा आयुष असतील यांच्यावर जे कनेक्शन झालं हे अगेन सागरबरोबर तर गेममध्ये कनेक्शन झालं. सो मी ते जास्त बोलू नाही शकत. मजा आली त्यांच्यावर, ह्युमर जुळायचा, सगळ्या गोष्टी जुळायला मजा आली. बट आयुषबरोबर अगेन तेच कनेक्शन झालं की आयुषबरोबर जी मजा यायची की आयुष तुम्हाला मी घरी गेल्या तरी मला सांगितलं मी तुझा खूप मोठा फॅन आहे, मी तुझं हे बघितलं, तुझं ते बघितलं, बोलला मी सगळं बघितलं. किती मोठा मनाचा माणूस असू शकतो की त्यांनी तिकडे हे नाही केलं की अरे मी याच्यासमोर असं नाही वागणार, त्यांनी एक्सेप्ट केलं मी तुझा फॅन आहे. आणि मला ते खूप चांगलं वाटलं आणि त्याच्यानंतर मी जुळलो आणि आमच्या एवढ्या गोष्टी जुळत गेल्या की त्याच्यात प्राजक्ता पण इन्व्हॉल्व्ह झाली आणि मग तो ट्रायो आणि मग सचिनजी पण होते त्याच्यात. पण आमची जी मजा व्हायची, आम्ही फिल्मचे गप्पा करायचो, आम्ही गेम्स खेळायचो, आम्ही एवढं काय काय करायचो. आता ते करता करता मला हळूहळू कळत होतं की बिग बॉस आम्हाला बोलत पण होते की तुम्ही जास्त गेम खेळू नका किंवा जे काही गोष्टी, तर आम्ही त्याप्रमाणे चेंज होत होतो. बट विषय तेच आहे की जे नातं आत जमलं, फर्स्ट जे मी नेहमी बोलतो की माझं आणि प्राजक्ताचं जे नातं जुळलं ते एकदमच प्युअर होतं आणि आहे. आणि फक्त मला आता तेच त्रास होतोय की तिला काय होते आणि मला ते बघवत नाही. हो, पण मला विचारायचं, घरात खूप टोळी बनल्यात, म्हणजे आधीपासून एक वेगळ्या होत्या, मैत्री जुळतायत, मैत्री तुटतायत, त्यात चोरी होते, या सगळ्यावर करणचं काय? माझं मत अगेन मला माहीत नाही की आलंय का नाही, बट माझं मत जे होतं त्याच्यात अगेन तेच होतं की मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होतो. चोरीचं असेल किंवा कोणताही मुद्दा असेल, जे काय असेल, आपल्याला ज्या मुद्द्याचं माहिती नसतं मला असं वाटतं त्या मुद्द्यामध्ये पडायचं नसतं. बट त्याच्यानंतर जर तू आणि कोणतरी भांडतंय आणि त्याच्यामध्ये जर मला जाणून घ्यायचं की काय तुझी बाजू आणि काय तुझी बाजू आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोघांना एक कन्क्लुजन द्यायचं, ते मी करत होतो. आणि मला असं वाटतं की तेच प्रॉब्लेमॅटिक होतं की मी मुद्दे सॉल्व्ह नाही केले पाहिजे होते असं लोकांचं, प्रेक्षकांचं मत होतं. पण मला प्रॉब्लेम नाही त्या गोष्टीचा. मी असा माणूस आहे की मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आवडतं. मी मुद्द्यांना फालतूमध्ये खेचणार नाही आणि छोट्या छोट्या मुद्द्यांवर मी असा माणूस नाही. जर मी ते करायला लागलो ना तर माझी जी प्रेक्षक आहे, माझी जी फोकस मंडळ, माझी जी ऑडियन्स आहे ती बोलेल की करण हा नाही आहे, करण साखरेसाठी एवढा नाही भांडणार. सो मी तेच करत होतं की जर तुला साखर तुला कमी पडली ही घे माझी साखर, मला प्रॉब्लेम नाही आहे. सो माझं तसंच होतं की मला जसं राहायचं तसंच मी राहील. पण तेच प्रॉब्लेमॅटिक. मला सांग, टॉप 3 मध्ये कोणाला बघतोय का? ऑफकोर्स आता मी प्राजक्ताला बघतोय, मी विशालला बघतोय अँड तन्वीला बघतो. मी काही टॅग सांगेल ते कोणाला देशील ते सांगायचंय. डबल ढोलकी, डबल ढोलकी अनुश्री, रडूबाई तन्वी, शातीर आरबी, अस्वच्छ प्रभू, डॉमिनेटिंग रुचिता, भित्रा कोण आहे अजून राहिलं कोण, प्रभूच अगेन मला वाटतं. ऑलराऊंडर विशाल. आणि एक शेवटचं लेट करंट कोण आहे? मीच, लेट करंट. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. पुढे काय करणार आहे? आता काय नाही, आता खूप सारी कामं आहे. T20 वर्ल्ड कप आहे, IPL आहे, FIFA वर्ल्ड कप आहे. सो अगेन बाहेर आल्यानंतर आपली तर कामं होणार होते आणि ऑफकोर्स एक मोठी न्यूज पण येणार आहे माझी मराठी इंडस्ट्रीची, त्यासाठी पण तयार आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.